नमस्कार. मी ग्रँड मास्टर छाया पाटील इटर्नल इंडस्ट्रियल हॉलिस्टिक या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्यासोबत संपर्क साधत आहे. आजचा आपला विषय आहे एकादशी. तर रविवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी म्हणजे उद्याच कामदा एकादशी आहे. कामदा या शब्दातच आपल्याला अर्थ कळतो. कामदा म्हणजे आपली कामना इच्छा पूर्ण करणारे व्रत. तर हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा आपल्या कामना आणि पितृदोष कमी होऊ शकतात. फक्त आपण म्हणतो की उपवास करावा किंवा व्रत करावे. ते कसे करावे आजकालच्या युगामध्ये आणि आजकाल हे डायबिटीज BP यासारख्या आजारावर जे काय टॅबलेट घ्यावे लागतात किंवा औषध घ्यावे लागतात, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना इच्छा असताना देखील व्रत करता येत नाही, उपवास करता येत नाही. परंतु मी सांगू इच्छिते, उपवास आणि उपासना यामध्ये थोडा फरक आहे. उपवास म्हणजे आपण आपल्या शरीरासाठी करतो. उपवासाने शरीर आणि मनाचे संतुलन राखले जाते. ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी जरूर उपवास करावा, परंतु ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपासना करावी. तर मग उपासना ही भगवंतासाठी केली जाते आणि उपवास आपल्या स्वतःसाठी केला जातो. हा एक खूप मोठा व्रतमध्ये फरक आहे. व्रत 2 प्रकारचे आहे हे आपल्या लक्षात आले असेल, उपवास आणि उपासना. तर यामध्ये जास्त श्रेष्ठ मानले जाते ते उपासना. तर उपासना आपल्याला करायची आहे. तर मग उपासना करायची कशी हा एक पुढचा प्रश्न आपला असेलच, तर त्यावरही मी उत्तर देते. उपासना ही उद्या सकाळी लवकर उठायचं. उठल्यानंतर आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं. असंही हा सूर्याचं वर्ष आहे. सूर्याची आराधना करणे या वर्षामध्ये खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर सूर्याची उपासना करून आपल्या अर्घ्य देऊन देवघरामध्ये असलेल्या आपल्या विष्णू रूपातील बाळकृष्णाची मूर्ती असेल, विष्णूची मूर्ती असेल किंवा कुबेर यंत्र असेल याच्यावर पुरुष सूक्ताने अभिषेक करावा. कोणाकडे जर मूर्ती नसेल त्यांच्याकडे फोटो असेल तर फोटो पुसून पुरुष सूक्ताचे पठण करावे. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचावे. व्यंकटेश स्तोत्र फक्त 2 मिनिटाचे आहे. आपल्याकडे वेळ असला 2 मिनिटं तर आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे अजून वेळ असला तर आपण विष्णू सहस्त्रनाम वाचू शकतो आणि विष्णू सहस्त्रनाम वाचून किंवा कोणाकडे जर वेळ असेल तर आपण भागवत करू शकतो. संक्षिप्त भागवत हे 700 श्लोकाचे येते. ते 1 ते 1.5 तासामध्ये होऊन जातं आणि हे सेवा केल्यानंतर आपले बरेच पितृदोष आणि बरेच पापाचा क्षय होतो. तसेच आपण वेळ काढून थोडा जर देवाजवळ बसले आणि नामस्मरण केलं तर अजून छान. आणि आपण काहीच करू शकलो नाही तर आपल्याला काय करायचे आहे, सकाळी आपण पूजा करता वेळेस आपल्याला पिवळे फळं देवाला अर्पण करायचे आहे. पिवळे फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे. शक्य असल्यास पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि आपल्याला जॉब असेल, शेतात वगैरे काही काम असेल, व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय, आपण जर काहीच सेवा करू शकलो नाही तर त्यापेक्षा अधिक पटीने मोठी सेवा आपण करू शकतो. ती म्हणजे नामस्मरण. विष्णू सहस्रनामामध्ये दिलेले आहे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. ज्या वेळेला तुम्ही सहस्रनाम घेतात आणि सहस्रनाम घेताना जर फक्त एकच नाम तुम्ही घेतलं तर हे सहस्रनामा इतके पुण्याचं फळ ठरतं. तर सगळ्यात अधिक महत्त्व जे आहे ते नामाला महत्त्व आहे. म्हणून म्हणतात की सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे स्वतः पार्वती मातेला देवादिदेव महादेवाने सांगितलेलं आहे. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर आपल्याकडे ज्यांना वेळ नसेल त्यांनी नामस्मरण करायचं आहे आणि मंत्र जप करायचा आहे. आपल्याला जो काही मंत्र येत असेल तो मंत्र जप करायचा आहे किंवा ओम श्री कृष्णाय नमः क्लीम हा मंत्र जप करायचा आहे किंवा श्री वत्सम धारायण वक्षमुक्तमाला षडाक्षरम हा मंत्राचा जप करायचा आहे. तोही नाही आला तर साधा सोपा
एकदम सिंपल जो सगळ्यांना येतो तो विठ्ठल विठ्ठल मंत्र जाप करायचा आहे. आपल्याला जो काय मंत्र चांगला वाटेल, जो आपला पाठ आहे, जो सहजतेने आपल्या तोंडामध्ये येतो, तो विष्णूचा मंत्र आपण घेऊ शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्रसुद्धा आपण घेऊ शकतो. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे फक्त तन मन धनाने मंत्र भगवंतासमोर अर्पण करावे. काही क्षण डोळे मिटून असा भाव आणावा की आपल्यासमोर स्वतः विष्णू भगवान प्रकट आहे आणि आपण मंत्रजाप करत आहोत. या मंत्रजापामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि याच्यातूनच आपल्या इच्छा पूर्ती होत असते, आपली कामना पूर्ती होत असते. तर या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात आणि आपली कामना, आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे. आपल्याला ही माहिती आवडलीच तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.